UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। विधानसभेसाठी मवियाचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला। काँग्रेस 100 ते 105, ठाकरे गट 95 ते 100, तर पवार गट 85 ते 90 जागा लढणार, सूत्रांची माहिती। परांडातील लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये शिंदेंसह फडणवीस अजितदादांचं नाव, मात्र दादा कार्यक्रमाला जाणं टाळण्याची शक्यता। तानाजी सावंतांच्या वक्तव्यानंतर अजित पवार गटामध्ये नाराजी। प्रतिभा धानोरकर आणि विजय वडेट्टीवारांमधील वाद दिल्ली दरबारी, तोडगा काढण्यासाठी आज दिल्लीमध्ये बैठक। केसी वेणुगोपाल, रमेश चेन्नीथला उपस्थित राहणार। आनंद आश्रमात नोटा उधळल्याचा व्हिडिओ, केदार दिघेंकडून ट्विट। दिघे साहेबांच्या फोटोसमोर असं होणं हे दुर्दैवी, केदार दिघेंची शिंदे गटावर टीका। नोटा उधळणारे दिघेंच्या विचारांचे नाही तर बारमधील शिवसैनिक। आनंद आश्रममध्ये पैसे उडवले जातात, हा दिघे साहेबांचा अपमान। वैभव नाईक संतापले। चौकशी करून संबंधित व्यक्तीचा हेतू समोर आला पाहिजे, आनंद आश्रमातील प्रकारानंतर उदय सामंत यांची प्रतिक्रिया। मवियामध्ये काँग्रेस पक्ष मोठा भाऊ, महत्वाची भूमिका पार पडणार। मुख्यमंत्रीपदाचा दावा कोणी सोडत नाही, नितीन राऊतांचं वक्तव्य। एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात लढल्यानं महायुतीच्या 183 ते 200 जागा येतील, संजय गायकवाडांचं विधान। विधानसभा निवडणुकीमध्ये 183 पेक्षा जास्त जागांवर महाविकास आघाडीचा विजय होणार, संजय गायकवाड यांच्यानंतर पृथ्वीराज चव्हाणांचा दावा। मुख्यमंत्री शिंदेंनी कुणाचा ऐकून दगाफटका करू नये, संभाजीनगरच्या पालकमंत्र्यांचा ऐकून वेगळा निर्णय घेतला तर शिंदे मराठ्यांच्या मनातून उतरणार, जरांगेंचा इशारा। केंद्र 90 दिवस हमीभावानं सोयाबीन खरेदी करणार, खाद्यतेलावरील आयात शुल्कातही 20% वाढ। धनंजय मुंडे यांची माहिती, तर किमान निर्यात मूल्य रद्द करताच लासलगावमध्ये कांदा दरामध्ये 400 रुपयांची वाढ। सोयाबीन आणि कापूस उत्पादकांना फायदा होणार, कांद्यावरील $550 निर्यात मूल्यही रद्द। केंद्र सरकारचे आभार, फडणवीसांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री शिंदेंनीही मानले मोदींचे आभार। कांद्यावरील 40% निर्यात शुल्क अद्याप कायम, किमान निर्यात मूल्याची अट रद्द। आधी गप्प असणाऱ्यांकडून आता कौतुक, एवढा दळभद्रीपणा भाजप नेतेच करू शकतात, रोहित पवारांची टीका। कांदा निर्यात धोरणामुळे तोटा होऊ नये यासाठी राजकीय उद्देशानं घेतलेला निर्णय, कांद्यावर कोणतेही शुल्क लागणार नाही असा निर्णय यापुढे घ्यावा, शेतकरी नेते अजित नवलेंची मागणी। पंढरपुरातील धनगर उपोषणकर्त्यांसोबत मुख्यमंत्र्यांची फोनवरून चर्चा, मंत्र्यांचे शिष्टमंडळ आज उपोषणकर्त्यांना भेटणार, धनगर समाजाला एसटीतून आरक्षण देण्याची मागणी। महायुतीसोबत राष्ट्रवादीचं मनोमिलन करणं भाजप नेतृत्वाचा अजेंडा, स्थानिक पातळीवर वाद टाळा, केंद्रातून भाजप नेत्यांना निर्देश, सूत्रांची माहिती। एकनाथ खडसेंसंदर्भात केंद्रीय नेतृत्वानं घेतलेला निर्णय आम्हाला मान्य, गणेशोत्सवानंतर पुढील निर्णय घेणार, फडणवीसांची माहिती। भाजप अध्यक्ष JP नड्डा मुंबई दौऱ्यावर, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा घेणार, पितृपक्षानंतर भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।